नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू। तीळ म्हटले की तिळाचे लाडू, वड्या, चिक्की आणि मकर संक्रांतीचा सण डोळ्यासमोर येतो। तर चला मग सुरुवात करूया। सर्वप्रथम शेंगदाणे कढईत चांगले भाजून घ्यायचे। थंड झाल्यावर त्याची भरड काढायची। तीळ भाजून घ्यायचे, त्याचा नरमपणा जाण्याइतपतच तीळ भाजायचे, जास्त भाजायचे नाहीत। नंतर कढईत थोडे तूप घालायचे, त्यात चिक्कीचा गूळ चिरून टाकायचा। गुळाचे खडे टाकायचे नाहीत, कारण ते विरघळेपर्यंत बाकीचा गूळ करपतो, म्हणून गूळ चिरून टाकायचा। चमच्याने सतत हलवत राहायचे, नाहीतर गूळ कढईला चिटकून बसेल। आता पाक कितपत शिजवायचा हे कसे ओळखायचे? तर प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यात पाक सोडायचा। जर त्याची गोळी झाली आणि त्याचा खट्ट असा आवाज आला की समजायचे पाक तयार आहे। मग गॅस बंद करून त्यात तीळ, शेंगदाणे घालून चांगले एकजीव करायचे आणि लगेचच लाडू बांधायला घ्यायचे, कारण मिश्रण लगेच घट्ट येते व लाडू बांधायला येत नाही। त्यावेळी कढई पुन्हा गॅसवर ठेवून गॅस सिमवर ठेवायचा। ते एकसारखे हलवत राहायचे, जास्त शिजवायचे नाही आणि लाडू बांधून घ्यायचे। झाले तिळाचे लाडू तयार।